नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर. व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजीची शक्यता या ठिकाणी झाली आहे निर्माण. हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजीची शक्यता या ठिकाणी झाली आहे निर्माण. पण देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजीची शक्यता का झाली आहे निर्माण? या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव कधी आणि किती वाढणार? या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजीची शक्यता झाली आहे या ठिकाणी निर्माण. मग देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी का येणार? देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी कधी येणार? आणि देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी किती येणार? या प्रत्येक प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून या ठिकाणी घेऊया. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची भाव पातळी ही 7,000 ते 7,500च्या दरम्यान आहे. इथून मागच्या 15 दिवसांचा जर आपण आढावा घेतला तर मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं की 1 जून पासून 15 जूनच्या दरम्यान आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री वाढणार आहे. या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खत आणि बियाणांची खरेदी, यासाठी आवश्यक असणारा पैसा आणि यामुळे कुठेतरी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी कास्तकार बांधवांनी आपल्यापाशी असणारा जो उरला सुरला कापूस आहे तो विक्री करून टाकला. आणि यामुळे झाले काय मित्रांनो, सध्या की कापसाची विक्री वाढल्यामुळे कापसाचा भाव घसरला. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आता कापसाची विक्री या ठिकाणी हळूहळू कमी व्हायला लागली. यामुळे येत्या काही आठवड्यामध्ये कापसाची विक्री कमी होऊन मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि यामुळे कापसाच्या भावात 100% या ठिकाणी तेजी येणार आहे. या तेजीमध्ये कापसाची भाव पातळी ही आपल्याला 200 रुपयांनी वाढताना दिसणार आहे. यासाठी आपल्याला 3 ते 4 आठवड्याची वाढ बघावी लागेल. आणि या तेजीमध्ये जर कापसाचा भाव हा 7,200 ते 7,700 दरम्यान पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे. मग भविष्यात कापूस विक्रीचा विचार करत असाल तर माझं मत आहे की बाबा इथून 100-200 तेजी मिळेल की इथं कापूस विक्री करा. कारण भविष्यात कापसाच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता काही या ठिकाणी दिसत नाही. तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.